नमस्कार, मी सायली डिंगरे. हिंदुस्तान पोस्टच्या या विशेष कार्यक्रमात मी आपलं स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत कोकण कृषी विद्यापीठाचे दापोली कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक काशीद सर. सरांची नुकतीच राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. सर, मी आपलं या कार्यक्रमात स्वागत करते आणि आपल्या नियुक्तीबद्दल अभिनंदनही करते. आज आपण काशीद सरांशी कृषी क्षेत्रातल्या संधीविषयी आणि कृषी विद्यापीठांचं जे कार्य आहे तर त्याविषयी संवाद साधणार आहोत. सर, एक महत्त्वाची गोष्ट कृषी विद्यापीठांच्या संदर्भात काय वाटते तर भारत ही कृषी आधारित अर्थव्यवस्था आहे. तर मग भारतामध्ये कृषीचं शिक्षण देण्यासाठी किंवा शेतीविषयक शिक्षण देण्यासाठी अशी कोणती व्यवस्था आहे किंवा काय कार्य केलं जातं कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून, असं सांगा. नमस्कार. आजच्या ॲक्च्युली म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला तो खरं भारत हा कृषीप्रधान देश आहे. पण बेसिक आमच्या ज्या काही बालवाडी शिशुवर्ग म्हणू किंवा शाळांमधून आमच्या त्या विद्यार्थ्यांपर्यंत कृषी शिक्षण घेण्याची आणि देण्याची पण खूप गरज आहे. आणि आत्ताच म्हणजे तुम्हाला माहिती असेलच की गेल्या महिन्यातच आपल्या राज्याचे जे शिक्षण मंत्री आहेत केसरकर साहेब, त्यांनी डिक्लेअर केलं की शाळेमध्ये पण आत्ता ज्या आहेत 1ली ते 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये शालेय शिक्षणामध्ये कृषी हा अभ्यासक्रम घेतला जाईल म्हणून. आणि ती खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याद्वारे मग आत्ता आपण जे काही आत्ता सगळं करतोय की आत्ता ह्या शेतीच्या ह्याच्यामध्ये आपण जर जगभरामध्ये जर बघितलं तर मुळात विद्यापीठ ही स्थापन कुठल्या गोष्टीसाठी झाली आहेत, त्यांची कार्य काय आहेत हे लोकांपर्यंत जाणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळेच म्हणजे मला आनंद वाटतोय की जे आपल्या म्हणजे आधीच्या मंडळींनी सगळं जे काही विद्यापीठांच्या द्वारे जे कार्य इथे केलेलं आहे आणि आता पुढेही हे म्हणजे पुढे सुरू आहे, तर त्याच्यामध्ये एक खूप महत्त्वाचं आहे की कृषी विद्यापीठं ही जी आहेत एक तर रिसर्च डेव्हलपमेंट म्हणजे आपण ज्याला म्हणू की नवीन नवीन ज्या काही त्याच्यामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत की कारण आपण यांत्रिकीकरण नाही केलं, आधुनिकता त्याच्यामध्ये नाही आणली, तर ते जे काही शोधण्याचं काम आहे, नवीन नवीन जाती ज्या आहेत त्या रिसर्चमध्ये होतात. दुसरं काम आहे ते एज्युकेशन. मग एज्युकेशनमध्ये कोणत्या कोणत्या बाबतीतलं आपण काय करू शकतो, कुठली कृषी शिक्षणाच्या अंतर्गत येणारे बरेचसे त्याच्यामध्ये सब्जेक्ट आहेत, ते मी पुढे सांगेनच. आणि तिसरं खूप महत्त्वाचं आहे की एक्सटेन्शन, त्याचा विस्तार, तो लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. अशा 3 गोष्टी ह्या विद्यापीठांच्या मार्फत केल्या जातात. विद्यापीठांमध्ये म्हणजे आता कृषी विद्यापीठांमध्ये जे काही शिक्षण दिलं जातं तर कृषी शिक्षणाच्या अशा काय संधी आहेत कृषी विद्यापीठांमधून किंवा आपल्यामध्ये जी सरकारी विद्यापीठं आहेत कृषी विद्यापीठं, त्यांच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं, प्रायोगिक शिक्षण दिलं जातं का मुलांना? मुख्य म्हणजे ह्याच्यामध्ये जी काही विद्यापीठं आहेत त्याच्यामध्ये घटक महाविद्यालय असतात. त्याच्यामध्ये आमच्या इकडे कृषी महाविद्यालय आहे, वनशास्त्र त्याच्यामध्ये शिकवलं जातं, त्याच्यामध्ये उद्यान विद्या महाविद्यालय आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आपण परत काढणी पश्चात ज्याला आपण म्हणू की प्री हार्वेस्टिंगचं जे आहे, नंतर बाकीचं सगळं इवन मत्स्य विद्यालय जे आहे, त्याच्यानंतर आपण कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान जे आहे की आपण शेतीसाठी लागणाऱ्या ज्या ज्या काही टेक्नॉलॉजी आहेत, हे वेगवेगळे बरेचसे कोर्सेस आहेत. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये पण खूप वेगवेगळे प्रकार आहेत की म्हणजे आता आपण एखादा जो स्पेशलायझेशन कोर्सेस जे आहेत की फक्त एक ज्याला इंजिनिअरिंग आपण म्हणू, म्हणजे की दुसरं जे आहे की हॉर्टिकल्चर असेल किंवा वेगवेगळ्या बऱ्याच प्रकारचे कोर्सेस आहेत. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या पिढीसाठी म्हणजे ॲग्रिकल्चर हे फ्युचर आहे पुढचं. जोपर्यंत ही पृथ्वी आहे तोपर्यंत प्रत्येक जीवाला हे खाण्यासाठी लागणारच आहे. आणि त्या माध्यमातून जी काही विद्यापीठांची आता आवश्यकता आहे, म्हणजे मी म्हणेन की बऱ्याच जणांना असं वाटतं की कृषी विद्यापीठं नक्की करतात काय, त्यांचं काय कार्य आहे, तो पांढरा हत्ती आहे, असं ते लोकांचा गैरसमज झालेला आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने येऊन म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत. जे आमचं दापोलीचं जे आहे की दापोली कोकण कृषी, डॉक्टर बाळासाहेब सावंत
कोकण कृषी विद्यापीठ जे दापोलीत आहे त्यांचा जो कार्यक्षेत्र जे आहे ते पूर्ण कोकण रिजन आहे. राहुरी कृषी विद्यापीठ जे आहे, जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ जे आहे, पंजाबराव कृषी विद्यापीठ जे आहे ते डॉक्टर पंजाबराव देशमुख जे अकोल्यामध्ये आहे, आणि वसंतराव नाईक विद्यापीठ जे आहे ते परभणीला आहे. तर आपला महाराष्ट्र जो आहे तो ह्या 4 कृषी विद्यापीठांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येकाची जिल्हा वाईज संरचना वेगळी वेगळी आहे. आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी काय केलेलं आहे, काय नाही आहे. आज आमच्या इकडे मी स्वतः बघितलं 34 प्रकारच्या भाताचे जे वाण आहेत ते विकसित केलेले आहेत. जे काजू जे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे आज 10 प्रकारच्या जाती विकसित केलेल्या आहेत. म्हणजे एक मी आता जस्ट वेंगुर्ल्याला गेलो होतो गेल्या आठवड्यामध्ये, मी अजून डिक्लेअर नाही केलंय, पण मला खूप आनंदाची गोष्ट तिकडे कळली की काजूचा नंबर असतात 4 नंबर 7 नंबर, तशी आता 10 नंबरची एक काजूची व्हरायटी आणलेली आहे की जी फक्त भाजीसाठी आहे. आणि ह्या जेव्हा व्हरायटीज सगळ्या येतात तेव्हा त्या विद्यापीठांना त्या प्रोसेसमधून ते जे वाण डेव्हलप करायचं असतं किंवा जे विकसित करायचं असतं त्याच्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो शास्त्रज्ञांना जवळजवळ 16 ते 17 वर्ष एकेका वाणाला तो विकसित करण्यासाठी लागतं. आणि जर शास्त्रज्ञांनी हे करून ठेवलं नसतं की ज्याच्यामधून ईल्ड खूप चांगलं येत आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणू की 1 एकर जमीन आहे, मग त्या 1 एकर जमिनीमधून पूर्वापार आलेलं जे काही होतं त्याच्यामध्ये आपल्याला काय फरक करून मग आपल्याला व्यवस्थितपणे नवीन जाती निर्माण करताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. तर कमी जागेमध्ये जास्त उत्पादन, त्याला लागणारं पाण्याचं प्रमाण कमी असेल किंवा त्याच्यामध्ये असणारे न्यूट्रिशन्स व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपल्याला कशा त्याच्यामध्ये वाढवता येतील, ह्या वेगवेगळे प्रकार जे आहेत, मग ते त्याचे कुठले परिणाम आपल्या मानवी शरीरावरती होतात, चांगले वाईट जे काय असते, ह्या सगळ्या प्रोसेसमधून त्यांना जावं लागतं. आणि त्याच्यानंतर मग ते होतं. आज आपल्या भारताची जी लोकसंख्या आहे ती जवळजवळ आज 150 करोडच्या आसपास आपण पोहोचतोय. आणि आज आपण कृषी प्रधान म्हणायला जर गेलं तर तुम्हीच मला सांगा की आता जर आपण बघायला जर गेलो तर किती मंडळी जी आहेत की भारतातल्या लोकसंख्येपैकी ही ॲग्रिकल्चर फील्डमध्ये काम करतायत आणि किती पर्सेंट राहिला हा अभ्यासाचा विषय आहे. मग त्याच्यामध्ये पण जी जमीन आहे ती वाढणार नाही आहे. मग आमची लोकसंख्या तर वाढतोय, खाणारी तोंड वाढणार आहेत, तर त्यांना पुरवठा येणं पण गरजेचं आहे. आणि त्या प्रकारे जर ह्या शास्त्रज्ञांनी काम केलं नसतं तर आज आपण कोरोनामध्ये बघितलं की आज तेव्हा कळलं की आपल्याला खरी गरज कुठल्या प्रकारची आहे. आणि मी खरंच सगळ्या शास्त्रज्ञांचं आभार मानेन की त्यांनी आपल्या देशाची ही जी काही गरज आहे ती विद्यापीठांमार्फत ती कंप्लीट केली. आणि सगळ्या शास्त्रज्ञांचं म्हणजे मला कौतुक करावं असं वाटतं. म्हणजे कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून एक संशोधन कार्य मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि सर आपण एक बघायला गेलं तर एक बाहेर साधारण युवकांमध्ये कसा ट्रेंड असतो की शिकायचं आणि परदेशामध्ये जायचं, तर कृषी क्षेत्रात अशा काही आकर्षक संधी आहेत का परदेशात जायच्या किंवा इतर देशांसोबत रिसर्च संशोधन कार्य करण्याच्या? आत्ता तुमचं अशा प्रोजेक्टवर काही काम चालू आहे का? नक्कीच. एक कृषी व्यवसाय व्यवस्थापन म्हणून एक कोर्स ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट ज्याला म्हणतो, आता नवीनच झालेला आहे की ज्याच्यामध्ये कृषी आणि बिझनेस, कारण मला उगवायचं कसं मला कळलं, त्याच्यावरती रोगराई कशी आहे ती कळलं, पण मला विकायचं कुठे, मार्केट कुठे हे कळणं फार गरजेचं असतं. आणि त्या दृष्टीने जी विद्यार्थी आता आमच्या बाहेर पडत आहेत तो अभ्यासक्रम घेऊन म्हणजे पूर्ण करून पदवी घेऊन, त्यांना आत्तापर्यंत म्हणजे ज्या काही बॅचेस बाहेर पडल्यात एकही विद्यार्थी अनएम्प्लॉई नाही आहेत. आणि त्याचा एक मला अभिमान वाटतो की ॲग्रिकल्चरमध्ये बऱ्याचशा आत्ता संधी आहेत, पण त्या आपण शोधणं आणि त्याच्यावरती काम करणं. कारण आज फूड इंडस्ट्री खूप मोठी आहे. तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीमध्ये जा, कॉस्मेटिक घ्या, फूड घ्या किंवा फार्मा घ्या, त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर हा बेस आहे. त्यांना लागणारे जे इनपुट्स आहेत हे ॲग्रिकल्चरमधूनच येणार आहेत. आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या संधी आहेत त्या आपल्याला खूप चांगल्या प्रकारे करता येईल. म्हणजे गेल्याच आठवड्यात आता नवीन जर आपण टेक्नॉलॉजी म्हणायला गेलो तर आपलं भारतामध्ये एक वूल रिसर्च कॉर्पोरेशन म्हणून आहे संस्था, तर त्यांच्याशी डिस्कस करता करता एक असं आमच्या लक्षात आलं चर्चा करताना की आपण जे मल्चिंग जमिनीवरती आपण अंतरतो ते आज प्लास्टिकचं आहे. मग ते प्लास्टिकचं मल्चिंग टाकल्यानंतर आपण त्या जमिनीचा जो काही कस आहे त्याचा जर आपण विचार केला
तर मायक्रो जे काही प्लास्टिकचे जे काही आपण कण म्हणू किंवा ते जमिनीमध्ये आढळतात, त्याचे साईड इफेक्ट्स ऑब्व्हियसली आपल्या शरीरावरती पण होतात, इवन त्या जीवसृष्टीवरती पण होतात. मग त्यांच्याशी चर्चा करता करता एक असं लक्षात आलं की अरे आपण जर ते वूलचं जर बारीक असं पातळ थिनचं कापड जर बनवलं की जे बायोडिग्रेडेबल असेल, जे त्याच्यामध्ये विघटन होईल आणि त्याचा परिणाम आपल्या पिकांवरती होणार नाही, आपल्या आरोग्यावरती होणार नाही, आणि प्लस मग त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट आपल्याला काय करता येऊ शकेल, तर त्याच्यामध्ये जर मायक्रोन्युट्रिएंट ऍड केले, ते जर स्लो रिलीजिंग मायक्रोन्युट्रिएंट त्याच्यातून जर मिळत असतील, तर वातावरणाचा काहीही परिणाम त्या झाडांवरती जे प्लास्टिकचं आपण तिकडे मल्चिंग करणार होतो त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला, पण त्याच्यामध्ये आता रिसर्च आमचा चालू आहे की आपण कोणत्या प्रकारे ते करू शकतो, त्याचे काय इल्डवरती काय परिणाम होतोय का, ते वेगवेगळ्या पॅरामीटर्समध्ये त्याची टेस्टिंग सुरू आहे. तर आम्ही आता काय केलं की हा रिसर्च आमच्या विद्यापीठामध्ये तर करतोच आहोत, पण हे आम्ही अमेरिकेतल्या पण विद्यापीठामध्ये तिथे त्यांच्याबरोबर आपण टायप करतोय. मग त्याच्यामध्ये काय झालं की आमच्या विद्यापीठातल्या मंडळींना, मुलांना स्कॉलरशिप मिळाली त्याच्याद्वारे, आज विद्यापीठाला रेव्हेन्यू येतोय, आणि हे रिसर्चचे जे काही प्रोजेक्ट आहेत हे आपण विद्यापीठांच्या मार्फत जेव्हा बाहेर पडतात आणि ते मार्केटमध्ये आल्यानंतर एक आपल्या शेतकरी वर्गाला म्हणा किंवा सगळ्यांनाच त्या रिसर्चचा ऑटोमॅटिकली फायदा होतोच. आणि त्याचा पुढचा भाग म्हणून आम्ही दरवर्षी काही मंडळींना मुद्दाम, मी तर म्हणजे जवळजवळ आता 3 ते 4 वेळा अमेरिकेत घेऊन गेलो होतो, कारण कसं आहे की जे बघितल्याशिवाय आपण तिथं काय आहे काय नाहीये, स्वतः अनुभव घेतल्याशिवाय आणि बघितल्याशिवाय आपल्याला विजन नाही येत. आणि ते खूप बघणं गरजेचं असतं की आपण कोणत्या पद्धतीने तिथे शेती होते. म्हणजे मी जेव्हा तिकडे बघितलं तेव्हा 5,000 एकर जमिनीवरती जेव्हा ती शेती करतो तेव्हा एक माणूस सांभाळतोय. मग आमच्या इकडे एका एकरामध्ये 8 माणसं 10 माणसं लागतात. मग असं का? तर त्याचंही कारण आहे, कारण तिथे यांत्रिकीकरण आहे, तिथे जमीन भरपूर आहे, माणूसबळ कमी आहे. आमच्याकडे जमीन थोडी आहे, आमच्याकडे माणूसबळ जास्त आहे, पण आमच्याकडे तुकड्या तुकड्यात जमीन आहे. त्याच्यामुळे आम्ही जर तसं करायचं झालं तर म्हणजे हे खूप करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचा आता पुढचा जर भाग बघायला गेला तर एकत्रित शेती जी आहे ती करणं फार गरजेची आहे, आणि त्याच्याने पैसेही वाचतील, तुम्हाला टेक्नॉलॉजी वापरता येऊ शकेल, तुमचा पैसा कसा वाचेल, तर जे काही शेतकऱ्यांना लागणारे वेगवेगळ्या तुकड्या तुकड्यांमध्ये जर आपण केलं तर त्याच्यामध्ये लागणारे जे इनपुट्स आहेत त्याची कॉस्ट म्हणा, बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये माणूसबळ म्हणा, हे कमी लागेल, त्याची कॉस्ट इफेक्ट होईल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. येस. तुम्ही आत्ता एक शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाच्या रिसर्चचा कसा फायदा होऊ शकतो ह्याची 1-2 उदाहरणं सांगितली. एक आपण मल्चिंगचं बघितलं, एक आत्ता बघितलं यांत्रिकीकरणाचं. कृषी विद्यापीठांचं जे कार्य चालतं तर त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो, अजून थोडं तुम्ही त्याच्याविषयी काही सांगू शकता का? कृषी विद्यापीठांचा जो शेतकऱ्यांना फायदा आहे, म्हणजे आता बऱ्याचशा अशा स्कीम्स आहेत की विद्यापीठांमार्फत ICR म्हणजे आपल्या भारतामध्ये जी देशा अंतर्गत जी काम करणारी शेतीची संस्था आहे, जशी आमची MCR आहे, तर म्हणजे तिथे त्यांना लागणारे अत्याधुनिकी करण्यासाठी जे काही म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे आपण काय म्हणू त्याला, बियाणं असतील नवीन प्रकारचे, त्याच्यामध्ये खतं असतील वेगवेगळ्या प्रकारचे नवीन, ते कुठल्या प्रकारे कुठल्या टेक्नॉलॉजीने द्यावेत, त्याच्यासाठी लागणारे इक्विपमेंट्स जे आहेत. तर आता ह्या ज्या काही आहेत खूप महागड्या वस्तू असतात किंवा त्याला कॉस्ट जमत नाही, तर मग तिथे काय होतं की तिथे विद्यापीठांच्या थ्रू शेतकऱ्यांना डायरेक्टली, म्हणजे मी गेल्या आठवड्यामध्ये वसई विरार ह्या भागामध्ये, तिथला आदिवासी भाग आहे पालघर जिल्हा, तर त्यांच्यासाठी जवळजवळ 300 शेतकऱ्यांना तिथे विद्यापीठाच्या थ्रू हे सगळं निविष्ठ वाटप झालं होतं. त्याच्यानंतर ह्या ज्या काही रिसर्च केलेल्या टेक्नॉलॉजी आहेत, गव्हर्नमेंटची एक व्यवस्थित खूप छान प्रकारे त्यांनी रचना केलेली आहे की रिसर्च केल्यानंतर तो आम्ही एक्सटेन्शनच्या मार्फत, आमचं डिपार्टमेंटचे एक्सटेन्शनचं आहे ते आणि राज्याचं कृषी खातं हे मिळून आम्ही ते शेतकऱ्यांपर्यंत तो रिसर्च डेव्हलपमेंट जी काही केलेली आहे ती घेऊन जातो. मेळावे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही घेतो, त्या शेतकऱ्यांना लागणाऱ्या ज्या अडीअडचणी आहेत ते आमचे शास्त्रज्ञ व्यक्तिगतरित्या त्या बांधावरती जाऊन ते सॉल्व्ह करत असतात. आणि ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, कारण जसं आता शासन आपल्या दारी खूप छान उपक्रम आता शासनाने घेतलेला आहे, तसा आमचा आता प्रयोग सुरू आहे की विद्यापीठ आपल्या दारी, आणि ते खूप महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की
खूप छान प्रकारे, म्हणजे आता आमच्या राज्याचे जे कृषी मंत्री आहेत, माननीय नामदार धनंजय मुंडे साहेब जे आहेत, म्हणजे मला खूप अभिमान वाटतो की असे मंत्री महोदय आमच्या राज्यामध्ये जर विचार करणारे असतील, म्हणजे मला कौतुक आहे त्यांचं. आणि खरोखर त्यांचे मी आभार मानीन की त्यांनी जेव्हा मीटिंगमध्ये सकाळी सांगितलं की आमच्या राज्याला विद्यापीठं जी काही आहेत, जी कॉलेजेस आहेत, जिथून पुढची पिढी घडणार आहे, ती विद्यापीठं आणि कॉलेज कसे असावेत, बाहेरच्या देशांमध्ये काय फॅसिलिटी आहेत, त्या आमच्या विद्यार्थ्यांना कशा दिल्या पाहिजेत, अभ्यासाचा स्तर कसा उंचावला पाहिजे, बाहेरच्या सगळ्या ज्या काही टेक्नॉलॉजी आहेत त्या आपल्या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना, शास्त्रज्ञांना कशा आल्या पाहिजेत, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारे सिक्युरिटीच्या बाबतीत असेल, अभ्यासाच्या बाबतीत असेल, मेसच्या बाबतीत असेल, त्यांचं सगळं जे हॉस्टेल म्हणा किंवा जे काय, एवढा बारीक सारीक विचार करणारे मंत्री महोदय मी म्हणजे माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा बघितलेले आहेत. आणि खरोखर त्यांचे आभार. आणि बऱ्यापैकी आज मी जेव्हा बघतोय तेव्हा आमचा गेल्या आठवड्यात पण जेव्हा तो प्रोग्राम झाला तेव्हा इथली जी काही कोकणातली सगळी आमदार मंडळी असतील, म्हणजे प्रामुख्याने आमदार हितेंद्र ठाकूर जी असतील, त्यांचे चिरंजीव जे आहेत आमदार क्षितिज ठाकूर आहेत, आमदार राजेश पाटील आहेत, निरंजन डावकरी सर आहेत, आमचे शेखर निकम जी आहेत, ही सगळी मंडळी ना, म्हणजे मला कौतुक वाटतं की ह्यांना हे स्वतः शेतीविषयक सगळी काम करत असल्यामुळे विद्यापीठाला आणि आम्हाला खूप त्यांची मदत होते. आणि शेवटी प्रत्येक गोष्ट ही राजाश्रय असल्याशिवाय काहीही त्याच्यामध्ये म्हणजे ज्याला म्हणू की आपल्याला ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये अग्रेसर होऊन पुढे होऊन काम करायचं असतं तेव्हा त्याला राजाश्रय लागतोच. आणि ह्या सगळ्या मंडळींचा पाठिंबा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी कोकण कृषी विद्यापीठ असेल किंवा बाकीची पण विद्यापीठं जी असतील, येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये आहे ना, त्याचा नक्कीच खूप चांगल्या प्रकारे आणि लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी फायदा होऊ शकतो. आणि शहरातल्या पण ह्याच्यासाठी आता आमचं बरंच काम चालू आहे. कारण शहरातल्या पण लोकांना कुठल्या प्रकारे काय करता येईल, तर गार्डनिंग असेल किंवा हल्ली किचन गार्डनिंग म्हणा, किंवा लोकांना हल्ली सेंद्रियचं खूप सगळ्यांना हे हवं आहे. मग ते घरी कसं पिकवता येईल, स्वतःच्या घरामध्ये छोटंसं त्या 4 कुंड्यामध्ये पण तिथे जर मिरची लावली, लिंबू लावला, आपल्या घरातल्या घरात कसं काय हे होईल, हे खूप छान प्रकारे आता विद्यापीठाच्या थ्रू आम्ही आणतोय सगळं. सर, याच्यामध्ये अजून एक थोडं विचारावं वाटतं की आत्ताची जी पिढी आहे ना, तर पूर्वी कसं होतं की एक पारंपरिक शेतीकडे लोकांचा कल होता. आपले आई वडील शेतात जायचे, त्यांच्याकडून काम शिकत शिकत मुलं पण शिकायची. पण आत्ताच्या पिढीच्या दृष्टीने बघायला गेलं तर आत्ताच्या पिढीचा कल हा असा आधुनिक शिक्षणाकडे आहे. म्हणजे शेतीमध्ये पण उतरतात तर ते प्रशिक्षण घेऊन उतरतात. तर अशा पिढीला आकर्षित करण्यासाठी किंवा त्यांना चांगली पुढची दिशा देण्यासाठी विद्यापीठांची पुढच्या काही योजना आहेत का आत्ताच्या पिढीला धरून? आहेत की योजना, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा जो काही अभ्यासक्रम आहे, किंवा आपण आता म्हणजे मी म्हणेन की आता गेल्या 6 महिन्यामध्ये आमच्या विद्यापीठातून, म्हणजे पूर्ण 4ही विद्यापीठातून भारत सरकारने स्वतः तो ICAR मधून फंड दिला होता. आणि त्याच्याबरोबर प्राध्यापकांना पण जवळजवळ आमच्या विद्यापीठातून 67 विद्यार्थी परदेश दौऱ्यावरती गेले होते, वेगवेगळ्या देशांमध्ये. अमेरिका असेल, व्हिएतनाम असेल, ऑस्ट्रेलिया असेल, थायलंड असेल. मग तिथल्या अभ्यासक्रमाचा आज विद्यापीठ स्वतः जर विद्यार्थ्यांना घेऊन जात आहेत आणि विजन दाखवत आहे, आणि तिथून आल्यानंतर जेव्हा तो जो एक्सपिरियन्स एक विद्यार्थ्यांना मिळतो तो खूप मोठा असतो. आणि त्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे की आमचे म्हणजे प्रत्येकाचं हल्ली एक लक्षात आलं की नोकऱ्या मिळणार नाही आहेत कुठेही. मग त्या दृष्टीने, व्यवसायाच्या दृष्टीने आमचा हा जो काही विद्यार्थी कॉलेजमधून किंवा डिग्री घेऊन विद्यापीठातून बाहेर पडणार आहे, तो स्वतःच्या पायावरती आर्थिक सुबत्ता त्याला निर्माण व्हावी या दृष्टीने जे काही कोर्सेस आहेत हे सगळे विद्यापीठाच्या थ्रू आता आपण चालवतोय त्याला विकसित करण्यासाठी. म्हणजे आमच्या इकडे तुम्ही खरंच एक दिवस या विद्यापीठामध्ये, आणि अक्षरशः म्हणजे मी म्हणेन की इंग्रजीचं पण त्याला, कारण शेवटी शेतकऱ्याची मुलं आहेत ती तिथे आलेली असतात, आणि ते पण प्रोनाऊन्सिएशन पण आपण जे काही आहे ते कसं बोलावं, काय बोलावं, त्याची प्रॅक्टिस, त्याचा कॉन्फिडन्स लेवल कसा वाढला पाहिजे, त्याच्या डोक्यामध्ये एखादी आयडिया आली तर ते 3D मेटलमध्ये किंवा प्लॅस्टिकमध्ये ती आयडिया आपण कशी काही जी आहे ती करू शकतो, तर ते आपण सगळं विकसित केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी खूप महत्वाची गोष्ट की पहिल्यांदा तुम्ही 10वी-12वीला जर सायन्स घेतलेलं असेल तर आम्हाला उंदीर किंवा बेडूक कापायला लागायचा किंवा हे. आता सगळं
AI च्या थ्रू फक्त कॉम्प्युटरवरती बसून ते सगळं दिसतं, आपल्याला कुठल्याही प्रकारचं काही. आणि एक खूप चांगलं झालंय की रात्री 12 वाजता उठून पण तो विद्यार्थी, त्याला अभ्यास करायचा असेल, कधीही त्याच्या वेळेनुसार करायचा असेल, तर ह्या सगळ्या सुविधा आम्ही तिथे निर्माण करून दिलेल्या आहेत. त्याला तो त्रास होत नाही, त्याच्या वेळेनुसार तो तिथे कधी पण ऍडजस्ट होऊ शकतो. आणि खूप महत्वाची गोष्ट की म्हणजे जी माझ्या दृष्टीने आहे, की ही शेतकऱ्यांची मुलं जी काही आमच्याकडे, कारण बऱ्यापैकी शेतीचं शिक्षण घेण्यासाठी ती येतात, तर त्यांना परदेशामध्ये शिकण्यासाठी जाण्यासाठी त्यांचा आर्थिक पाठबळ, कारण आई वडील बिचारे कर्ज काढून काही कोणी देऊ शकत नाहीत, काहीच नाही, आणि ते किती सोसणार. तर तो तिकडचा अभ्यासक्रम आम्हाला इथे कसा काय सुरू करता येऊ शकेल, हे खूप महत्वाचं काम आता सुरू आहे. सुदैवाने आमच्या राज्य सरकार असेल किंवा आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, ह्यांनी आता ते पुढे ते काम करण्यासाठी आता खूप चांगल्या प्रकारे मदत सुरू केली आहे. मग तिकडचे आणि इकडचे कोर्सेस इक्विव्हॅलंट करून कसं आपल्याला करता येईल, मग तिकडची डिग्री आपल्याला इथं कसं करता येईल. आणि त्याच्यामुळे एक खूप प्लस पॉईंट म्हणजे पॉईंट असेल किंवा फायदा असेल की तो विद्यार्थी आपल्या फॅमिली सोबत इथे असेल, तो खूप मोठा फायदा आहे. आणि दुसरी गोष्ट, आर्थिकदृष्ट्या त्याला तिथं जाऊन जे काही खर्च करून ती डिग्री मिळणार आहे ती आपल्याला इथे मिळेल. येस. आणि येणाऱ्या ह्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या संधी ज्या आहेत ह्या कृषी क्षेत्रातल्या, ते त्याला हे करता येतील. कारण नोकरी तेवढ्या नोकऱ्या नाही आहेत बऱ्यापैकी आपण जर बघितल्या तर. आणि त्यामुळे स्वयंसिद्ध आपण होणं गरजेचं आहे. आणि त्याला मला असं वाटतं की मी असं नावं ठेवणार नाही, पण जे BA BCom होत आहेत किंवा जी मुलं होत आहेत त्यांच्यामध्ये, आणि ॲग्रिकल्चरचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यामध्ये, कारण ॲग्रिकल्चरमध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटीज म्हणा किंवा तुम्हाला स्वतःचं डोकं हे वापरावंच लागतं, मेहनत करावीच लागते, त्याच्याशिवाय त्याला पर्याय नाही आहे. आणि त्याला नवीन 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 ज्या काही सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲग्रिकल्चरमध्ये होतात. ती मुलं काही का असेना ती घडतात आणि काही करायची तयारी असते. सर, आज आपल्याकडून आम्हाला कृषी विद्यापीठांच्या दृष्टीने खूप चांगली माहिती समजली. खरं तर शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे आणि शेती शिक्षण, कृषी शिक्षण ही खूप काळाची गरज आहे, कारण त्या विषयामध्ये प्रशिक्षण देणारं दुसरं कोणी नाही आहे. आणि आपण सगळेजण जे 2 वेळेला भोजन करतो, खातो, तर त्याचा मुख्य कणा जो आहे किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे तर तो शेतकरी आहे. तर अशा शेतकऱ्यांच्या दृष्टीने, अशा कृषी क्षेत्राच्या दृष्टीने विद्यापीठांच्या माध्यमातून जे कार्य चालतं, तर ते आज आम्हाला सर आपण सांगितलं, त्यासाठी मी तुमचे आभार मानते. करिअर, या कृषी क्षेत्रातल्या करिअरच्या संधी ह्याच्याविषयी पण आपण सविस्तर चर्चा नक्कीच करूया. आत्ताच्या भागात आपण इथेच थांबूया. नमस्कार.